नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोरटे बोलते आहे। आज मी आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी म्हणजे काय हे थोडक्यात कायदेशीर माहिती सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। तुम्ही जमीन किंवा घर आणि फ्लॅट जर खरेदी करत असाल तर पण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी म्हणजे नेमकं काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ते आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही हे दोन्ही भरले नाही तर तुमचा व्यवहार हा कायदेशीर मान्यच होणार नाही। हेच मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आज सांगणार आहे। स्टॅम्प ड्युटी म्हणजे नक्की काय आणि रजिस्ट्रेशन फी म्हणजे काय आणि कायद्यानुसार हे का भरावे लागते हे मी आता तुम्हाला या व्हिडिओत सांगेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। जेव्हा आपण जमीन, घर किंवा फ्लॅट किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करतो तेव्हा त्या व्यवहारावर सरकारला जो कर भरावा लागतो, जो टॅक्स भरतो आपण, त्याला स्टॅम्प ड्युटी असे म्हणतात। हा कर भरल्यानंतरच त्या व्यवहाराला कायदेशीर मान्यताही मिळत असते। यासाठी संबंधित कागदपत्रांवर, स्टॅम्प पेपरवर किंवा ई स्टॅम्पवर वापरले जात असतात। स्टॅम्प ड्युटीचा कायदा कुठला आहे ते बघूयात। भारतामध्ये स्टॅम्प ड्युटीचा मुख्य कायदा आहे इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899। या कायद्यानुसार कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारावर सरकारला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असते आपल्याला। महाराष्ट्रात हा कायदा पुढे बदलून महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 लागू करण्यात आला आहे। या कायद्यानुसार जमीन, घर, फ्लॅट किंवा गिफ्ट डीड किंवा भाडे करार अशा अनेक व्यवहारांवर स्टॅम्प ड्युटीही लागू होत असते। स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागते ते पाहूयात। स्टॅम्प ड्युटीची रक्कम ही निश्चित नसते, ती खालील गोष्टींवर अवलंबून असते। म्हणजे स्टॅम्प ड्युटी ही एक फिक्स अमाऊंट नसते, प्रत्येकाची वेगळी वेगळी स्टॅम्प ड्युटी असते। मालमत्तेची बाजार किंमत किती आहे, म्हणजे मालमत्ता त्याचा बाजारात काय रेट चालू आहे, म्हणजे गावांमध्ये, सिटीमध्ये काय रेट असतो त्याप्रमाणे त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी ही लागत असते। शहर आणि ग्रामीण भागावर अवलंबून असते, म्हणजे शहरामधला रेट वेगळा असू शकतो, ग्रामीण भागातला म्हणजे गावांमधला रेट वेगळा असू शकतो, त्यानुसार स्टॅम्प ड्युटी ही लागत असते। व्यवहाराचा प्रकार कसा आहे यावरती ठरत असते। कोणत्या प्रकारचा तुम्ही व्यवहार करताय त्याच्यावर देखील स्टॅम्प ड्युटी ही ठरत असते। सामान्यतः महाराष्ट्रात जमीन किंवा फ्लॅट खरेदी करताना साधारणतः 5 ते 7% स्टॅम्प ड्युटी ही लागत असते। रजिस्ट्रेशनचा कायदा कुठला आहे आपण ते पाहूया। रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 या कायद्यानुसार जमीन किंवा घर विक्रीचे कागदपत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे। नोंदणी न झाल्यास तो व्यवहार अनेक वेळा न्यायालयात वैध मानला जात नाही। म्हणजे जर तुमच्या घराची कागदपत्राची नोंदणी ही जर झाली नाही तर तो व्यवहार अवैध म्हणजे बेकायदेशीर मानला जात असतो, हे लक्षात ठेवा। महाराष्ट्रात सामान्यतः रजिस्ट्रेशन फी मालमत्तेच्या किमतीच्या साधारण 1% असते। आता रजिस्ट्रेशन फी बघूया आपण। आता स्टॅम्प ड्युटी बघितली, आता रजिस्ट्रेशन फीबद्दल आपण बोलूयात। रजिस्ट्रेशन फी मालमत्तेच्या साधारणतः 1% ही असते, पण सरकारने एक कमाल मर्यादा ठेवलेली असते। ही रक्कम वेळोवेळी बदलू शकते, म्हणजे ही देखील बदलत असते। स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन का महत्त्वाचे आहे ते बघूयात। जर रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी न भरल्यास त्या व्यवहाराला कायदेशीर मानलं जात नाही, कायदेशीर मान्यता मिळत नाही। मालमत्तेवर तुमचा हक्क सिद्ध करणे तुम्हाला कठीण जात असतं, म्हणजे तुमच्याच मालकीचं आहे हे देखील सिद्ध होणार नाही। कोर्टात पुरावा म्हणून कागदपत्र मान्य होणार नाही। जर काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आले कायदेशीर, तर कोर्टात तुम्हाला पुरावा म्हणून हे मान्य होणार नाही। म्हणून कोणताही व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन करणे अत्यंत आवश्यक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट। महत्त्वाचं, मालमत्ता खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरली आहे का ते पहा। रजिस्ट्रेशन झाले आहे का ते देखील चेक करा। सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंद आहे का हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे। दस्तऐवजाची बाजार किंमत योग्य आहे का ते देखील बघा। यामुळे भविष्यातील कायदेशीर अडचणी तुम्हाला टाळता येत असतील।
म्हणजे तुम्हाला कायदेशीर अडचणी काही येणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट बघितल्या पाहिजे. या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी हे भरणं गरजेचं आहे. हे कायदेशीर मानलं जातं आणि यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम अडचण कायदेशीर येणार नाही. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.